चार भाऊ भजनी, पण आई काय देवाचं नाव घेईना. त्यांना वाटलं गड्या हो सगळ्या दूर चाललाय, एक लोटा जल सब समस्या का हल. आपल्या बी आईला आपण म्हणू, आई आता तुझा अंतकाळ जवळ आहे, तू एक लोटा भर पाणी टाक आणि तूच टाक. मी टाकत नाही. महाराज अजिबात परमार्थ केला नाही म्हातारीने. काय सांगा, घरामध्ये फडशीवर पाणी सांडलं होतं आणि म्हातारीचा त्याच्यावर पाय सरकला आणि म्हातारीचा पाय फ्रॅक्चर झाला. त्या आजीबाईच्या कॉटवरती पडून आहे. मुलांना वाटलं आपल्या आईचं काही खरं नाही, उतारता वय आहे. आपल्या आईच्या मुखामध्ये भगवंताचं नाव आलं पाहिजे. अंतकाळी ज्याच्या नावाले मुखा, तुका म्हणे सुखा पार नाही. आपल्या आईच्या मुखामध्ये भगवंताचं नाव आलं पाहिजे. मुलांना वाटत होतं, पण काय करा, आई काय देवाचं नाव घेईना. मग काय करायचं. आपल्या गावामध्ये भागवत सप्ताह बसलाय. त्या महाराज मंडळींना आपल्या घरी जेवणाला बोलू, आपल्या घरी हे जेवणाला येतील आणि आपले रामकृष्ण हरी म्हणे, असं त्यांच्या मनामध्ये विचार आला. महाराज मंडळी आमच्या घरी आल्यावर आमच्या आई दारी बसलेल्या असतात, आमच्या आईला तेवढं रामकृष्ण हरी म्हणा. महाराज मंडळी म्हणले काही अडचण नाही. आजी दारी बसलेले आहे. महाराज मंडळी आलेली आहे. आजी बसलेले, आजीला पाहिलं. आजीबाई रामकृष्ण हरी. आता आजीने काय म्हटलं पाहिजे. आजी म्हणे वेलकम वेलकम वेलकम, पण रामकृष्ण हरी म्हटलं नाही म्हटलं. महाराज लोक असे लज्जित झाले. नाहक म्हटलं या म्हातारीला. महाराज घरात गेले, जेवण केले. घरावाला विचारू लागलं, का हो आमच्या आईनं तुम्हाला रामकृष्ण हरी म्हटलं का. अरे बाबा रामकृष्ण हरी सोड, हात सुद्धा जोडलं नाही. म्हणे काय म्हणे वेलकम म्हणे. बरं जाताना तेवढं म्हणा महाराज, 50 दक्षिणा जास्त घ्या पण म्हणा. ते म्हणत महाराज आमच्या आईला जय म्हणा जाताना 50 दक्षिणा घ्यायला लागलं तर. पण महाराज घराच्या बाहेर निघाले आहे. आईला म्हटलं, आई सुंदर स्वयंपाक झालेला आहे, आम्ही येतो. जय हरी. जा तुमच्या घरी नाही. म्हातारी इंग्लिश बोले. म्हातारी म्हणे बाय 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 बाय. हे म्हणतात जा घरी. कशाला जा घरी. म्हातारी बाय बाय म्हणे, पण ही बाय बाय म्हणली पण जयहरी म्हटली नाही. पोरांना असा राग आला. म्हातारीची ती खाट उचलली आणि खाट विठ्ठल मंदिराच्या पुढे नेऊन ठेवली. महाराज नेऊन ठेवली नाही, उचलून धरली. बरे खाट मंदिराच्या पुढे नेली. आई हे काय आहे. त्यांना वाटलं हे मंदिर म्हणेन, विठ्ठल म्हणेल. महाराज मंदिराच्या पुढे खाट नेली. आई हे काय आहे. म्हणे बेटा जिथं गाव असते तिथं हे असते, पण मंदिर म्हटलं नाही. बरं नका का मंदिर म्हणे ना. आई हा मंदिरामध्ये देव आहे. हा देव सावळा आहे, याचे कमरेवर हात आहे. सांग मला हा देव कोणता आहे. आता विठ्ठल म्हणायला पाहिजे होतं ना. म्हणे बेटा जिथं गाव असते तिथं हे असते, आणि जिथं हे असते तिथं हा बी असतो म्हणे, पण विठ्ठल म्हटलं नाही. महाराज पोरांना असा राग आला. पोरांनी म्हातारीची बाग जोरात आदळली. हो महाराज म्हणले एवढ्या जोरात आदळली, याच्यापेक्षा जोरात होती. बाज आदळली, म्हातारी मेली. तुम्ही म्हणसान कशी मेली. कीर्तनाला टाइम कमी होता म्हणून मेली. महाराज म्हातारी मेली. मुलांच्या मनात विचार आला, का रे भाऊ माग मेला चालू आहे, आपल्या आईच्या अस्थी आपण काशीला नेल्या पाहिजे. आता काशीला अस्थी न्यायच्या, अस्थीचा डबा घेतला. एका डब्यात अस्थी भरली, अस्थी सांडू नये म्हणून. आणि महाराज मुक्काम करत करत तो वाटेने निघालाय. आता वाटेने कुठेतरी मुक्काम झाला पाहिजे. मग आपल्या मित्राचं गाव लागलं. मित्राच्या घरी मुक्काम केला. अनेक वर्षांनी बालपणीचा मित्र भेटला. तो म्हणे एक काम करा, मी तुम्हाला आमच्या गावातून फिरवून आणतो. गावामध्ये फिरायला गेलेले आहे आणि इकडे त्याच्या मित्राला नाद होता पिशव्या जांभळायचा. हा पिशव्या जांभळायचा ना दिंडीत पाहायला मिळतो. हा बाय म्हणता काय आणलाय, पापडाय का बिबडाय पाहू बरं. असं तुमच्याकडे नसेल. हा हे तिकडे आमच्या तिकडे सातपुड्याच्या तिकडे असते हे सगळं, इकडे काही नसते असं. महाराज तुम्ही सातपुड्यातलेच आहे ना, तुमच्या बी तिकडची गोट आहे. महाराज तिने तो डब्बा पाहिला, पण परिणाम असा होता तो डब्बा
केशरी रंगाचा होता. त्या डब्यावर 2 घोड्याचे चित्र होते. एका घोड्याचं तोंड इकडे होतं, एका घोड्याचं तोंड इकडे होतं. तिला वाटलं हे तिकून आले आमच्या भुसावळ भागातून, त्यांनी काहीतरी आणलं असेल म्हणे. हा तुम्हाला भलं माहित आहे. तुम्हाला कसं काय माहित? हा हो काय महाराज, दिंडीत बाया बुक्क्याची डबी आणत नाही, पण तो डबा संघ आणता. अखिल भारतीय दंतमंजन संघटना. महाराज त्या बाईला वाटलं हा तपकिराचा डबा आहे. तीन तो डबा उघडला आणि तिच्यात काय होती? अस्थी होती. म्हणे चांगले वारीला चालले, गड्यात 2-2 माळा आहे, रस्त्यानं काही खाल्लं आणि ते हाडकं इथं आणून टाकले का काय? तिने तो डबा उचलला, घराच्या बाहेर आली. घराबाहेरून एक गटर वाहत होती, तिच्यामध्ये तो डबीचा महाराज डबाचा डबा सोडून दिला, टाकली. गावातून तिचे मुलं फिरून आले. अहो पिशवी शोधता, इकडे थांबल, इकडे शोध, इकडे शोध. डबा काही सापडत नाही. आमचा डबा कुठे आहे? अहो डबा 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 इकडे तिकडे डबा शोधता. हा घर मालक म्हणे काही चिंता करू नका, आमच्या बायकोला जरा पिशव्या थांबलायचा ना आधी. पिशव्या जमलायचा ना, आमचा डबा कुठं आहे? थांबा म्हणे डबा आणतो. बायकोला अहो अगं डबा कुठं आहे यांचा? ती बाई अशी रागात आली. काय डबा 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 लावला म्हणे? काय होतं म्हणे त्या डब्यात असं? महाराज मी तो डबा घेतला म्हणे, दिला गटरमध्ये टाकून. अस्थि हाडकं होते म्हणे, यांनी काहीतरी खाल्लं नाही, आणून टाकले. पोरं म्हणत बाई हिच्यात तुझा काही दोष नाही, हे आमच्या आईची पुण्य आहे. घरी आला लहान भाऊ. म्हणे भाऊ तुमचा चेहरा का पडला? म्हणे भाऊ आपली आई काशीच्या वाटेने गेली पण काशीत गेली नाही. कुठे गेली? आपली आई गटरमध्ये गेली. महाराज लहाना पोरगा म्हणे दादा मला माहित होतं आपली आई कशी आहे. मी काय केलं? तिच्यातून एक अस्थिचा तुकडा मी काढून ठेवलाय घरात. आता आपण काशीला जाऊ ना, एकच अस्थिचा महाराज तुकडा शिल्लक आहे, हा आपण असती काशीला टाकून येऊ. पण आता असं नाही जायचं, कोणाकडेच मुक्काम करायचा नाही. त्याने काय केलं महाराज, तो अस्थिचा तुकडा मिक्सर मध्ये टाकला, भुर्र मिक्सर फिरवलं, त्या अस्थिची पावडर केली. आता डबल गोळ्याचं महाराज डब्बा नाही, पितळी डब्बी घेतली. पितळी डब्बी कोणालाच सांगायची नाही, हे डब्बी आता लपून ठेवायची म्हणे. आणि महाराज काय सांगता, पितळी डब्बीत ती अस्थी भरली, ते म्हातारी ते पितळी डब्बीत भरली आणि वाटेनं निघाला. त्याचं नवीनच लग्न झालं होतं. त्याने ठरवलं कोणाला सांगायची नाही डबीमध्ये काय आहे, डबी काढायचीच नाही बाहेर. महाराज डबी आपल्या जवळ ठेवू लागला. डबीत कोण भरलेली आहे? बोलत चला. महाराज जेवणाला बसला तर खिशातून काढून ठेवायचा. काय ठेवायचा? म्हातारी नाही हो, डबी. तुम्ही कीर्तन बारीक आहे का? बारीक आहे का? बारीक आहे का? महाराज जेवण झालं का उघडून पाहायचा काय? डबी. बरं बरं बरं, चांगलं कीर्तन ऐकता. महाराज शर्ट घातलं का अगोदर पाहायचं आहे की नाही खिशात कोण? डबी. बर बर बर. महाराज असं करता 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 तो काशीला पोहोचला. ब्राह्मण बुवा आले, पूजा मांडली आणि ब्राह्मण बुवांनी सांगितलं तुम्ही आंघोळ करून या. आंघोळ करण्याकरता गंगेत गेलेले आहे. सगळ्या महिला पुरुष त्या ठिकाणी आंघोळी करता जाताय. लहानी सून म्हणाली जाऊबाई, जेठाणीला जाऊ म्हणतात. जाऊबाई माहीतच आहे तुम्हाला, पण असं सांगतो भाऊगाच. जाऊबाई इथं फार माणसं आहे, मी खालच्या गंगेच्या खालच्या अंगाला जाऊन आंघोळ करू का? त्यांनी सांगितलं काही अडचण नाही, तुम्ही आंघोळ करा. महाराज लहानी सुनबाई खालच्या गंगेच्या खालच्या बाजूला आंघोळ करत होती. असा गंगेचा प्रवाह सुरू आहे. ब्राह्मण बुवा म्हणले सोडा असती. सगळी पूजा झाली. लहाना भाऊ म्हणे दादा डब्बी उघडू नको, नाहीतर आपली आई उडून जाईल. डब्बी सकट म्हातारीला सोडा म्हणे. त्या डब्बीतली म्हातारी लक्षात ठेवा बरं, त्याला कामची. महाराज डब्बी सकट म्हातारी गंगेत सोडली आणि डबी वाहत 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 चालली खाली. आणि खालच्या बाजूला जे लहानी सून आंघोळ करत होती तिच्याकडे ती पितळी डबी आली आणि तिला वाटलं गंगेनं आपल्याला प्रसाद दिलाय.
ती डबी घेतली आणि आपली ती छोटीशी पिशवी राहत नाही का ते हा काय हा पर्स त्या पर्स मध्ये ठेवली आणि सगळी पूजा झाली आणि ते घरी यायला निघाले. सगळ्या गावात आनंदी आनंद. म्हातारी काशीमध्ये गेली. सगळ्या गावातल्या बाया जमा झाल्या. सुनबाई, काय तुमचं भाग्य आहे, काय तुमचं भाग्य आहे. माझं वय 75 झालं, अजून पंढरपूर पाहिलं नाही, तू काशी करून आली. हे शांत बसा नाही, मग नुसते काशी करून आले नाही, मला गंगेने प्रसाद दिलाय आणि तिच्यात तेवढी जेठाणी आली, जाऊबाई आली. काय प्रसाद दिलाय, बाहेर पंक्ती बसलेल्या आहे, गावात गाव पंगत मावंद्याचा कार्यक्रम आहे. आणि लहान्या सुनबाईने त्या काय म्हणले ते पिशवी हा पर्स मध्ये हात घातला आणि ती डबी बाहेर काढली आणि सुनबाई मोठ्या सुनबाईनं पाहिली, आपली सासूबाई आहे. महाराज धावत 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 पंक्तीमध्ये आलेली आहे. पंक्तीमध्ये गेली, महाराज एका ओट्यावर उभी राहिली. ऐका, पंक्ती थांबवा. अरे झालं काय, अहो आपली म्हातारी गेली नाही, आपली म्हातारी परत आली. सांगा किती महाराज खटाटोप केले, किती प्रयत्न केले महाराज. नरदेह प्राप्त झाला, पण प्राप्त होऊन फायदा काय. कारण ते कपाड ज्याचे नाव नये भागे, कारण ते कपाड ज्याचे नाव नये भागे. सदैव सभाग्य तोचे हरी रंगीनाचे, भोजन करतील यात मोठी शंका आहे. तुकाराम महाराज म्हणले, जेव्हा म्हातारी सोबत झालं तसं तुमच्या सोबत होऊ नये, म्हणून त्या देवाची मी तुम्हाला ओळख करून देतो. तो देव कसा आहे, त्याचे पोवाडे गरजले ते काय फायदा आहे. महाराज म्हणतात, ज्याचे गरजता पोवाडे. आता पवाडे वेगळे ना पोवाडे वेगळे. एक पवाडा असतो तो डफावाला पोवाडा, आणि ज्याचे गरजता पोवाडे म्हणजे त्याचं महाराज त्याचे शूरतीचे गोष्टी गाणे म्हणजे त्याचे पोवाडे गाणे. छत्रपती शिवाजी महाराजांनी मोठी शूरता गाजवली म्हणून ती गायले जातात, ते पोवाडे आहे. आपल्या संसारात पवाडे असू द्या, पण महाराज म्हणतात, जर तुम्ही त्या देवाचे पोवाडे गायले तर फायदा काय आहे. कडी काढ पाया पडे, कडी काढ सुद्धा तुमच्या पायाला लागेल. काय आहे, आपल्याकडे भरत्या निघतात, भरत्या पोलीस भरती, ग्रामसेवक भरती, पोस्टमन भरती, अमुक भरती, रेल्वेची भरती, कशाची भरती, इतकी भरती इतके. महाराज परिणाम असा आहे, आपल्याकडे दोन गोष्टी आहे. एक, माणसांना काम नाही. दोन, कामाला माणसं नाही. पहिली गोष्ट, माणसांना काम नाही. दुसरी गोष्ट, कामाला माणसं नाही, आणि जे माणसं आहे ते काही कामाचे नाही. ही मोठी बिकट परिस्थिती आपल्या देशामध्ये निर्माण झालेली आहे. ऐका, काय सांगत होतो मी, भरती हा तुम्ही सांगत जा, मला उमजत नाही बरं वयानुसार. आता असं मला सांगत जा तुम्ही, असं थंडीमुळे खरंच मला उमजत नाही, सांगत जा. भरती, एक भरती निघाली, यमदूत भरती. तुमच्याकडे याचे फॉर्म येत नसते, यमदूत भरती. महाराज यमदूत भरती निघाली आणि नवीनच माणसाची भरती झाली. 5 जणांची भरती झाली. सगळे पेपर पास, राऊंड पास, सगळं पास. महाराज सगळं झालं, त्यांची भरती झाली. यमधर्माने सांगितलं, मृत्यू लोकांमधले 3 लोक मरणार आहे, त्या लोकांना तुम्ही घेऊन इकडे या. आणि महाराज जाता 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 नेमकी तो यादीचा कागद खाली पडला आणि तो कागद हरवला. आणि जे लोक मरणार होते त्यांच्या हातात तो कागद सापडला. आणि ज्याच्या हातात कागद सापडला ते तिघ पंढरपुरात. नामदेव महाराजच्या घरी, नामदेव महाराज आम्हाला घ्यायला काळ येणार आहे,
तुम्ही आम्हाला वाचवा. नामदेव महाराज म्हणे सोपं आहे, गड्यामध्ये माळ घाला. नामदेव महाराज एक नाही 2-2 माळ घालू. 2-2 माळा घातल्या आणि महाराज काय सांगा, 2-2 माळा घातल्या पण त्यांना दिसल्या तर पाहिजे म्हणे, अशा शर्टाच्या वरून काढल्या. मी नाही सईनं. महाराज त्यांनी त्या 2-2 माळा घातल्या, मोठाले गण लावले आणि नामदेव महाराजांच्या सोबत गेले. आणि महाराज नामदेवरायांच्या सोबत गेलेले. नामदेव महाराज आमचं रक्षण आता तुम्हीच करा. आणि नामदेवरायांची दिंडी निघाली. ज्ञानोबा तुकाराम जय जय ज्ञानोबा तुकाराम. नामदेवराय फडकरी होते. शिंप्याचा पोरायकन नामा भला आणि त्याने सतत फळ जागविला रे. आणि हे ज्ञानोबा तुकाराम हे असं फडकऱ्याची पद्धत. हे वारकरी फडकऱ्यात असं म्हटलं जाते. ज्ञानोबा तुकाराम पंढरपुरात दिंडी निघाल्यावर आणि महाराज त्यांचं भजन सुरू झालं. ज्ञानोबा तुकाराम जय जय ज्ञानोबा तुकाराम. महाराज फडकऱ्याचं भजन असं शांततेत चालतं. आपलं ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम. अरे दमान 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 आपल्या वाड वडिलांनी आपल्याला सांगितलंय कारभारी दमान. त्यांनी सांगितले भजन दमान झालं पाहिजे. काय सांगा. आणि तेवढ्यात ते यमदूत आले आणि त्यांनी पाहिलं अमुक अमुक कुठे आहे म्हणे. अमुक अमुक पंढरपूर. का होतो अमुक अमुक पंढरपूर म्हणे. जे पंढरपूरला जा त्यांना हे जाऊ देत नव्हते, हे पंढरपूर कसे काय गेले. आणि यमदूत त्यांना घेण्याकरता पंढरपूरला आले आणि त्यांनी पाहिलं ज्यांना घ्यायचं आहे ते नामदेव महाराजच्या दिंडीत आहे. नामदेव महाराजांच्या दिंडीत आहे आणि त्या 3 जणांनी ती यमदूत पाहिले. नामदेव महाराज हे पाहते आले, आम्हाला वाचवा. नामदेव महाराज म्हणे तुमच्या हातात पताके ना पताके. ते पताके त्यांना दाखवा. आणि महाराज काय झालं. कुंचे पताकांचे भार कुंचे पताकांचे